everyone, welcome back to Skin and Hair Care series by आधार आयुर्वेद। आज आपण मॉइश्चरायझर विषयी जाणून घेणार आहोत। मॉइश्चरायझर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर स्किन केअर रूटीन। सर्वजण फक्त आणि फक्त हिवाळ्यातच मॉइश्चरायझर अप्लाय करतात, कारण हिवाळ्यात आपली स्किन ड्राय असते। पण मॉइश्चरायझर नेहमी अप्लाय करणं गरजेचं असतं, कारण आपली स्किन जेव्हा आपण वॉश करतो आणि मॉइश्चरायझर दिवसातून एकदा पण न लावता तसेच बाहेर पडतो, त्यावेळेला होणारं सन एक्सपोजर, धूळ, पॉल्युशन, डस्ट, क्लायमेट यामुळे आपल्या स्किनमधील वॉटर इव्हॅपोरेट होते आणि स्किन ड्राय होते। त्वचा काळवंटे, सनबर्न होतात आणि त्यामुळे स्किन वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर वापरावे। मॉइश्चरायझर हे मेडिकेटेड असावे, ज्यामध्ये शिया बटर, कोको बटर, मँगो बटर, सिरामाइड, ॲलोवेरा, ग्लिसरीन हे असावे आणि ते नेहमी वापरावे। मॉइश्चरायझर्स हेल्प इन हीलिंग अँड सूदिंग द स्किन, ऑल्सो मेक द अदर इन्ग्रेडियंट वर्क टू बेटर। सो मेंटेन ऑफ स्किन बॅरियर इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिड्यूस ड्रायनेस, इचिंग, फ्लेकिंग, इरिटेशन. So using a good moisturizer forms a good foundation of skin. आता ड्राय स्किनसाठी काय वापरावं? अ ड्राय स्किन इंग्रेडियंट्स सच लाईक शिया बटर, कोको बटर, ग्लिसरीन अँड ऑइल्स. ऑइली स्किनसाठी कोणते इन्ग्रेडियंट असावेत? तर ग्लिसरीन, हायलुरोनिक ॲसिड, PCA, पॅन्थेनॉल, ॲलंटाईन. आता एखादं मॉइश्चरायझर आपण कसं वापरावं? हाऊ टू यूज अ मॉइश्चरायझर? सो divide face and body. On a face, in the morning, first use serum, then moisturizer and then sunscreen on a top. आणि रात्रीच्या वेळी means at the night, use night cream, then moisturizer on the top. On the body, apply moisturizer on damp skin because it seals moisturizer as soon as you bath. When you apply moisturizer on a damp skin, it works very good. म्हणजे आंघोळ केल्या ओल्या त्वचेवर मॉइश्चरायझर वापरल्याने ते आतपर्यंत मुरते आणि लॉंग लास्टिंग मॉइश्चरचा इफेक्ट देते. बॉडी मॉइश्चरायझर इन सेम फॉर ऑल मॉइश्चरायझर फॉर ड्राय स्किन ॲज वेल ॲज ऑइली स्किन. फॉर ऑइली स्किन, जर तुमची ऑइली स्किन असेल तर जेल बेस मॉइश्चरायझर वापरावे, कारण ते लाईट वेट असतात अँड मॉइश्चरायझर्स दॅट ब्लेंड इझिली विच कंटेन नॉन कॉमोडोजेनिक प्रॉपर्टी. म्हणजेच काय, तर असे मॉइश्चरायझर यूज केल्यानंतर तुम्हाला पिंपल येत नाहीत, विच कंटेन नॉन कॉमोडोजेनिक प्रॉपर्टी. सो मॉइश्चरायझर फॉर ॲक्ने प्रॉन स्किन इज लाईट वेटेड, नॉन कॉमोडोजेनिक प्रॉपर्टी, कंटेन नियासिनामाइड, ॲलंटाईन. इट हेल्प इन सूदिंग अँड हेल्प इन रिड्यूस ॲक्ने. इवन इफ यू हॅव ॲक्टिव्ह ॲक्ने, खूप जास्त ॲक्टिव्ह ॲक्ने असतील तर तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करताना काय काळजी घ्यायची आहे? तर मॉइश्चरायझर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मॉइश्चरायझर हे फक्त ऑइली स्किन असेल तर नाही यूज करायचं, ड्राय स्किन असेल तरच यूज करायचं आहे. ॲक्नेवाल्या स्किनवरती सुद्धा मॉइश्चरायझर यूज करणं गरजेचं आहे, बिकॉज जेव्हा ॲक्ने ट्रीटमेंट सुरू असते त्यावेळेला आपला फेस हा ड्राय बनतो आणि त्यामुळे मॉइश्चरायझर आपल्याला ड्रायनेसपासनं प्रिव्हेंट करतं, इरिटेशनपासनं प्रिव्हेंट करतं. सो इट टेक longer time to take healing, so moisturizer is most important. Moisturizer for sensitive skin. Sensitive skin साठी मॉइश्चरायझर एखाद्या बॅरियर रिपेअरिंग सारखं मदत करतं. सो सेन्सिटिव्ह स्किनसाठी तुम्हाला मॉइश्चरायझर खूप जास्त गरजेचं आहे, बिकॉज इट रिपेअर बॅरियर युअर स्किन, स्टॉप फ्रॉम बर्निंग, इचिंग अँड रेडनेस. हाऊ ऑफन यू यूज मॉइश्चरायझर मीन्स वॉट, की किती वेळा आपल्याला मॉइश्चरायझरचा वापर करायचा आहे? अप्लाय ट्वाइस अ डे. इन मॉर्निंग अप्लाय ओव्हर युअर सिरम अँड ॲट नाईट अप्लाय ओव्हर ॲट युअर नाईट क्रीम. एक्सेस ऑइल असेल, शायनी स्किन असेल, त्यावेळेस तुम्ही दिवसातून फक्त एकदा म्हणजे नाईट टाईमला जरी मॉइश्चरायझर वापरलं तरी देखील चालतं. तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर चूज करायला मदत हवी असेल तर नक्की संपर्क करा आधार आयुर्वेदला. आणि अशाच अनेक विषयांबद्दल व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या भागात.